बोला मंडळी मंडळी भारतीय रेल्वेच्या इतिहासात असंख्य अपघात झाले, पण एक अपघात असा आहे जो आज 45 वर्षांनंतरही लोकांच्या मनात भीती, संभ्रम आणि रहस्य निर्माण करतो। कारण या घटनेत 800हून अधिक लोकांनी आपला प्राण गमावला होता। वर्ष 1981 बिहारमध्ये घडलेली ही घटना केवळ अपघात नव्हती, तर एक कोडा आहे ज्याचं उत्तर आजपर्यंत कुणालाही मिळालेलं नाही। मंडळी, तो दिवस एक साधासुद्धा पावसाळी दिवस होता। बिहारच्या मानसी रेल्वे स्टेशनवर लोकांची प्रचंड गर्दी जमली होती। सरसाकडे जाणारी ट्रेन स्टेशनवर शिट्टी वाजवत आली आणि क्षणात प्लॅटफॉर्मवर गोंधळ माजला। ट्रेनमध्ये फक्त 9 डबे होते, पण त्या दिवशी इतकी गर्दी होती की लोकांना आत शिरायलाही जागा नव्हती। लोक ट्रेनच्या छपरावर चढले, दरवाजात लटकले, खिडकीला अटकले। कुठेही जशी जागा मिळाली तशी लोकांनी रेल्वे पकडली। काही वेळाने रेल्वेने भोंगा वाजवला आणि रेल्वे निघाली आपल्या मार्गी। मंडळी, प्रवाशांच्या चेहऱ्यावर आनंद होता। कुणी घरी पोहोचण्याच्या घाईत होता, कुणी नातेवाईकाकडे, तर कुणी कामावरून परतत होता। पण कोणालाही कल्पना नव्हती की हा प्रवास त्यांच्या आयुष्यातील शेवटचा प्रवास ठरणार आहे। ट्रेन सुटली आणि लोकांच्या गप्पा, हसणं, खेळणं, गोंगाट सुरू झाला। सगळे प्रवासाचा आनंद घेत होते, पण हळूहळू आकाशात काळे ढग जमा होऊ लागले। वाऱ्यांचा जोर वाढला होता, विजा कडकडू लागल्या आणि क्षणात मुसळधार पाऊस कोसळायला लागला। ट्रेनमधील लोक म्हणत होते, अरे थोड्या वेळात थांबेल पाऊस, पावसाळ्यात असं होत असतं। पण नाही, पाऊस थांबेना। रुळावर पाणी साचलं, समोरील दृश्य धुसर झालं, अंधार दाटून आला। आता ट्रेन बागमती नदीवरील पुलाकडे सरकत होती। मंडळी, नेमकी या क्षणी एक गोष्ट घडली जी आजपर्यंत गूढच आहे। ट्रेन बागमती नदीच्या पुलावर जात असताना ड्रायव्हरने अचानक जोरात इमर्जन्सी ब्रेक लावला। प्रवाशांना काहीच कळलं नाही। डब्यामध्ये बसलेले लोक जोरात पुढे आपटले, रेल्वेच्या वर छपरावर बसलेले खाली कोसळले। प्रचंड आवाज झाला। ब्रेकच्या एका झटक्याने ट्रेनचा ताबा सुटला। क्षणभरात लांबलचक 9 डब्यांची रेल्वे पुलावरून घसरत खाली नदीत कोसळली। मंडळी, त्या रात्री नदीच्या काठावर जो हाहाकार झाला होता ना, तो शब्दांच्या पलीकडचा होता। डब्यांमधून धडपडणारे, किंचाळणारे, जीव वाचविण्यासाठी खिडक्या फोडणारे प्रवासी, पण नदीचा प्रवाह इतका रौद्र होता की श्वास घ्यायलाही वेळ मिळाला नव्हता। कुणाचं लेकरू आईच्या हातातून निसटलं, कुणी आपल्या बायकोला वाचविण्यासाठी पाण्यात झेपावला, पण पुढच्या क्षणाला तोच प्रवाह त्याला कायमचा घेऊन गेला। संपूर्ण नदीत लोकांच्या किंकाळ्या, आक्रोश आणि मृत्यूची सावली भरून आली होती। लोकांचा किलकिलाट, लेकरांचे रडणे, आईबापांचं ओरडणं, सगळीकडे दुःख दिसत होतं। ट्रेनमधील काही प्रवासी जीव वाचविण्यासाठी पोहण्याचा प्रयत्न करत होते, पण मुसळधार पाऊस आणि नदीचा प्रचंड प्रवाह कुणालाच जिवंत राहू दिलं नाही। शेकडो मृतदेह पाण्यात तरंगू लागले। त्या रात्री तब्बल 800हून अधिक लोकांनी आपला प्राण गमावला होता, ज्यामध्ये लहान चिमुकली, मुलं, मुली, जवान, म्हातारे सर्वांचे प्रेत पाण्यावर तरंगत होते। बिहारच्याच नाही तर देशाच्या रेल्वे अपघाताच्या इतिहासातील हे सर्वात भीषण रेल्वे दुर्घटनापैकी एक ठरलं। मंडळी, या घटनेची तपासणी दरम्यान सर्वांना एकच प्रश्न सतावत होता, तो म्हणजे ड्रायव्हरने इमर्जन्सी ब्रेक का लावला। काही लोकांचं म्हणणं होतं की पुलावर काहीतरी अडथळा होता, तर काही म्हणाले ड्रायव्हरने पुढे पाणी साचलेलं पाहिलं। पण सरकारी अहवालात याबद्दल कुठलंही स्पष्ट उत्तर दिलं गेलं नाही। सरकारने तपास केला, अहवाल लिहिले, पण अपघाताचं खरं कारण आजवर समोर आलं नाही। त्या ड्रायव्हरने लावलेला तो इमर्जन्सी ब्रेक खरंच अपघात होता का, की कोणत्या अदृश्य शक्तीचा इशारा, की अजून एखादं गुपित आहे जे दडवलं गेलं। 800 जणांचा बळी घेऊन गेलेला या अपघाताचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही। मंडळी, तुम्हाला काय वाटतं, त्या दिवशी ट्रेनच्या ड्रायव्हरने नेमकं काय पाहिलं असेल? खरंच तो ब्रेक अपघात होता का, की या अपघातामागे दुसरं काही रहस्य दडलं असेल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा। आणि हो, अशाच अजून थरारक आणि रहस्यमय घटना पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।